मित्रांनो, ऑर्गॅनिक इंडिया या आपल्या मिशनमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सेंद्रिय शेती याबाबत आम्ही सतत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि मुख्यत्व काम आमचं हळदीमध्ये असल्यानं आमचा योगायोग म्हणून अरविंद सर यांच्याशी फेसबुक माध्यमातून ओळख झाली आणि त्यांच्या शेतीमध्ये सुद्धा अनेक प्रॉब्लेम येत आहेत रासायनिक वापरल्यामुळं. त्यामुळं त्यांनी आमच्याकडून काहीतरी आम्हाला याच्यावर सोल्युशन द्या म्हणून मागणी केली आणि आम्ही पीक काढण्यासाठी कोणतंही काम करत नाही. मुळात आम्ही काम करतो जमीन सुधारण्यासाठी. जर जमीन काळी आहे आपली सुदृढ असली तर पीक ऑटोमॅटिक चांगले येतात. तेव्हा मी अरविंद सरांना बोललो की सर तुम्ही काय करा, हे प्रोडक्ट घ्या, रिझल्ट कसे येतात ते बघा आणि आम्हाला त्याचे फीडबॅक द्या. 100% तुम्हाला रिझल्ट येतील पण वेळ जास्त लागेल असंच ना सर? तर सर हा प्रोडक्ट आपण या ठिकाणी या प्लॉटला संपूर्ण दिलेला आहे. 1 महिन्याचा कालावधी झालेला आहे. आपण आता शेतकऱ्याशी बोलू. सर तुमचा परिचय द्या. मी समर्जित आवाज मोठा. समर्जित वानखडे, करसगाव, हां, तालुका ओरोड, जिल्हा अमरावती. सर तुम्हाला प्रोडक्ट कसा मिळाला, कुणाकडून मिळाला, किती दिवसापूर्वी मिळाला आणि कसा वापर केला इथपर्यंतचा प्रवास सांगा. 1-1.5 महिना आधी माहिती झालं हां, अरविंद बोरके यांच्याकडून. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला मागच्या वर्षी आयडिया दिली होती, हां पण त्यावेळेस पावसाळा संपला होता, त्याच्या कारणानं ते काही शक्य झालं नाही. हां, गेल्या वर्षी काय काय प्रॉब्लेम होते सर? तर गेल्या वर्षी जे पिवळे ऑगस्ट महिन्यातली जे गड असते हां. ते खूप सारी होती, म्हणजे भयानक होती. जो 1 नंबरचा माल, 2 नंबरचा माल आणि 3 नंबरचाही माल हां, सगळा खाली आला होता. आणि लास्ट मध्ये जो राहिला होता फक्त 4 नंबरचा आणि एकदम छोटं, म्हणजे हो. त्याच्यानंतर ते तेवढंच झाडावर शिल्लक राहिले. म्हणजे आणि- भयानक प्रमाणात तुम्हाला हा, त्याचं नुकसान झालं. असं 60% अभाव नुकसान खाली झालं. आले. हा, आता यावर्षी तुम्ही प्रोडक्ट वापरून किती महिने झाले? ह्या वर्षी 1च महिना झाला. 1-1.5 महिन्याच्या आधी मी म्हणजे यांच्याजवळून जे घेतलं हो. आपलं मल्टीप्लायर, बरोबर. त्याच्यानंतर आता 1 महिना म्हणजे आजच्या तारखेला जवळपास 1 महिना पूर्ण होऊन राहिला. आता ड्रिंचिंग एक झाली, सेकंड पण झाली. एकच झाली ड्रिंचिंग. आता एक दुसरी एक ड्रिंचिंग म्हणजे 25 ते 30 दिवस लागतात हा, तुमच्या हिशोबाने याला सगळे रिझल्ट यायला. हा. तर म्हणजे आज तुम्हाला आता काय फरक वाटते या बागेमध्ये की ते तर- वापरल्यापासून? जे मागच्या वर्षी जो प्रॉब्लेम झाला होता फळगळ वगैरे. फळगडचाच प्रामुख्याने याच्यात. आता आपल्याला तोच प्रॉब्लेम लक्षात देण्यासारखा सर आहे. सगळ्यात मोठी तुम्हाला बेसिक सांगतो. आपल्या 4थी 5वीच्या आपल्या विज्ञानामध्ये शिकवलं जातं की झाडे स्वयंपूर्ण आहे, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. हा, ज्या प्लॉटवर लक्ष द्या, पानं सुरक्षित, चांगले, सुदृढ. जाड, सदृढ नसतात त्या प्लॉटचे सगळे पानं गळतात. का? झाडाचं अन्न स्वतः ते कशामध्ये बनवते? पानाच्या मार्फत. सूर्यप्रकाश, ज्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो, ते होत नाही. पण तुमच्या बागेमध्ये उलट काम आहे. हे जे पानं निघलेत ना सर, हे सदृढ आहेत. हा, बघा पानाची जाडी बघा. हा, हा. आणि यामुळं कसं झालेलं आहे, अन्न प्रक्रिया चालू आहे. तर 96% जवळजवळ 97% जवळजवळ झाड स्वतःचं अन्न स्वतः बनवते पानाच्या मार्फत. हा. जमिनीतून त्याला थोड्याफार प्रमाणात त्याला अन्नद्रव्य लागतात. जर पानं फ्रेश ठेवले तर ऑटोमॅटिक आपली बाग चांगली राहील. चांगली राहील आणि फळं सुद्धा चांगले पोचले जातील. हे तुम्हाला सगळं बागा पाहून दिसतंय. बरोबर. त्यामुळं ज्या ज्या बागेवर आम्ही आता बघतोय जिथं मल्टीप्लायर दिलंय तिथं थोडेफार चेंजेस चांगले आहेत बाकीच्यापेक्षा. एकाच वेळेस झालं असं याच्यात नाही, तुम्हाला वेळ लागणार आहे सर. हा, हा. आणि या सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या मी सांगू इच्छितो की आपण काय करा की हे जे आहे तंत्रज्ञान ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण जर आता सर तुम्ही पुढे व्हा थोडंसं, आम्ही पाठीमाग येतो, तुमच्या पाठीमाग जातो. कसं आहे सर, हे जे तंत्रज्ञान आहे मल्टीप्लायर तंत्रज्ञान, आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की हे जे रोग आलेत आपल्या शेतीमध्ये एकाच वेळेस आलेत का? नाही. पहिले आपल्या वडिलांना हे प्रॉब्लेम नव्हते, आता यायला लागले का? हळूहळू शेती आपण मारलेली आहे. तर याला जिवंत करायला सुद्धा वेळ लागणार आहे. प्रति महिना 1 किलो या प्रमाणात तुम्ही 12 महिन्याला वापरायचं आहे, असं शेड्यूल 4 वर्षाचं आहे. रासायनिक खतासोबत, पण रासायनिक खत सुद्धा कमी करायचं आपल्याला दरवर्षी 20-20% आणि हे शेड्यूल आपल्याला 7 वर्ष ठेवायचं आहे या शेतामध्ये. 7 वर्षानंतर हे प्रोडक्ट वापरायचं नाही. बरं, प्रति महिन्याचा खर्च एवढा मोठा आहे का की साधारण शेतकरी करू शकत नाही? आता तुम्ही किती खर्च केला याला? रासायनिक खताच्या कॅल्क्युलेशन जर काढलं खूप कमी आहे. पहिले आता मला एका महिन्याचा खर्च किती आला एका एकरला? आता 750 रुपये. 750 रुपये. एक डोस. का आता तुम्ही आता- बॉक्स खरेदी केल्यामुळे बॉक्स. बरोबर आहे. आता मला सांगा, ही जी बाग दिसते हा. सर, इकडे सगळ्या बागेत फिरवा, कारण शेतकऱ्याला असा हे व्हायला नको की यांनी 1-2 झाडच बघितले. आता हेच झाड बघायचं शेजारचं, बघायचं सेटिंग वगैरे. विषय कसा आहे सर, एवढ्या कमी खर्चामध्ये सेंद्रिय शेती होऊ शकते असं तुम्हाला यापूर्वी वाटत होतं का? नव्हती, जबरदस्त. आता आपण बघू की काय झालंय, कसं राहतंय. या प्रोडक्टमुळं हे जीवाणूचं खाद्य आहे सर, या पुढे येतो आणि यामुळं काय होतं, गांडूळ खत निर्माण होतात. सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला लोक सांगतात की तुम्ही काय करा, गांडूळ खत शेतामध्ये टाका. बरोबर आहे. हा. किती टाका? 10 टन टाका. पण इतक्या मोठ्या प्रमाणात यामुळे गांडूळ तयार होतात. ज्यांनी आता याचे 2 डोस पूर्ण झालेत, हा, हा. मोठ्या प्रमाणात गांडूळ आहेत आणि तुमच्या शेतामध्ये सुद्धा सुरुवात झाली, आपण बघूया. हा. आणि त्यामुळे ही चकाकी आहे. चलिष्ट. हे बघा,
विष्टा आहे, विष्टा नाही आहे सर. खतूच नका, त्यांना त्रास नका देऊ, त्यांना त्यांच्या घरात राहू द्या, फक्त विष्टा बघून घ्या सर. पुढे या. आहे ना. तर हे जे गांडूळ खत आहे ना, गांडूळ एका क्षेत्रातून खाली जातो, दुसऱ्यातून वर येतो आणि याच्यामध्ये झिंक भेटतं, बोरॉन भेटतं, मॅग्नेशियम भेटतं, त्यानंतर NPK जे आपण म्हणतो युरिया डी पोटॅश सगळं यामध्ये आहे. कारण देवानी ही देणगी फक्त कुणाला दिलेली आहे? गांडुळांना. त्यांनी माती जरी खाल्ली तर त्यांच्यापासून काय मिळतं? खतच मिळतं आपल्याला. त्यामुळं आपण ही पुनर्जीवित करतो. याचं उत्तम उदाहरण आहे की या ठिकाणी गांडूळ पुन्हा तयार होत आहे. जीवित झालेले आहेत आणि आपली जी रासायनिक संरचना आहे, जैविक संरचना आहे, ती आता तुमच्या शेतामध्ये चालू झालेली आहे. तुम्हाला एवढीच विनंती आहे सर, आमच्यावर थोडासा विश्वास ठेवा. आता तुम्हाला रिझल्ट 750 रुपयामध्ये मिळाले आहेत एवढे, बरोबर. त्यामुळे एवढा का मोठा खर्च नाही. हे शेड्यूल असंच चालू द्या, एकदा मातीला जिवंत होऊ द्या, नंतर पिढ्यानपिढ्या ही शेती काय होईल? जिवंत राहील आणि विना खर्चाची तुमची शेती पुढे सहज शक्य होईल. तुम्हाला या प्लॉटवर दिसतेच. आता आपण हे प्लॉट, हे झाड बघा, तेले चेंजेस सेटिंग बघा, बरोबर आहे. आता सर पुढे थोडंसं, आता एका महिन्यामध्ये काय चेंजेस आले? याच वेळेस गेल्या वर्षी काय यामध्ये प्रॉब्लेम होते? गेल्या वर्षी आता मी तुम्हाला आधी सांगितलं की 60-70% फळगळ फळगड ह्या वेळेस झाली होती आणि कंडिशन झाली होती आणि कंडिशन ह्या वर्षी त्याच्यापेक्षा 4 पट चांगली आहे. म्हणजे व्यवस्थित सेटिंग वगैरे झालेली आपण बघू आणि शकतो. पानाची संख्या, त्याच्यानंतर सालाचं प्रमाण याच्यात खूप कमी आहे. आणि क्वालिटी पानाची. हा बरोबर आहे मित्रांनो, सगळ्यांना सांगायचं हे बघा, मल्टीप्लायर प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात. आता सध्या तर समाधानी आहे. हा. म्हणजे पण याची कंटिन्युटी तुम्हाला ठेवावं लागणार. कंटिन्युटी राहिल्यानंतर हा सर, आता तुमची आता दुसरी ड्रिचिंग 2-3 दिवसात होईल. तुम्ही रिपोर्ट बघा कसे येतात, काय येतात, तुम्हाला उत्पादनामध्ये कमी खर्चामध्ये किती जास्त उत्पादन होतं हे बघा. आणि जर तुम्हाला खरोखर याच्यामध्ये काही चेंजेस वाटले, अजून उत्पन्नामध्ये वाढ पडणारच आहे. कारण गेल्या वर्षीचा प्लॉट या प्लॉटमध्ये खूप फरक आहे, तुम्हाला जाणवलेला आहे. खर्च पण जास्त काही नाहीये, बरोबर आहे. इतर शेतकऱ्यांना काय सूचना देऊ शकता आपण महाराष्ट्रातल्या? माझं असं म्हणणं आहे की जे तुम्ही एक आपण ऑर्गॅनिक शेतीकडे आपण वळत आहे, तर ते फार मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही आणि सांगतो ही गोष्ट तसे आज तुम्हाला गांडूळ काळाची विष्टा गरज वगैरे आहे. दिसते ना? बिलकुल 100% आहे. ही काळाची गरज आणि आज आहे. काळाची गरज आहे. आज जर आता मी 4-5 वर्षापासून 7-8 वर्षापासून शेती करत आहे, तर शेतीत निवड रासायनिकच वापरत आहे. हा हा पण यावर्षी पहिल्यांदा आपण चेंजेस केला आहे. तर चेंजेस केल्याच्या नंतर आपल्याला खूप मोठा result फरक आला आहे. बरोबर. पहिल्यांदाच चेंजेस करून जर रिझल्ट भेटत असेल तर आपण जर कंटिन्यू 5-7 वर्ष जर केली, हो, त्याच्यानंतर तर आपण एक तर आपल्याला पण विषमुक्त अन्न भेटतंय दुसरी गोष्ट- आणि आपण पण दुसऱ्यांना आणि विषमुक्त अन्न देणार. दुसरी गोष्ट, या रसायनमुळे जमीन बंजर होऊन राहिली आहे आपली. आणि तिथं नापीक गांडूळ होऊन राहिली आहे. दिसतच नाही. आता माझ्या मित्राचा एक मला मेसेज आला व्हॉट्सअपला, सर म्हणे आपल्याकडे भरपूर बाग आहेत, त्या गांडूळ दिसत नाहीत. त्यांना मी सांगितलं तुम्ही आमच्या सोबत या आणि तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्हीच इतर शेतकऱ्यांना सांगायचं. कारण हे जे चळवळ आहे, ही जे सेंद्रिय शेती चळवळ, ही शेतकऱ्यामार्फत पूर्ण करायची. बरोबर आहे. कारण मोठं कमिशन द्यायला कंपनीकडे पैसा नाही आणि डिस्काउंट कमी रेटमध्ये शेतकऱ्याला पुरवठा करायचा असेल ते शेतकऱ्यामार्फतच सहज शक्य आहे. वेळ लागू द्या. यावर्षी तुम्हाला हे प्रॉब्लेम आले, येणार नाही. दुसऱ्या वर्षी साहजिकच शेजारचा शेतकरी तुम्हाला म्हणेल मला पण हे प्रोडक्ट द्या आणि मी सुद्धा तुमच्या या जे सेंद्रिय शेती चळवळ त्यामध्ये सहभाग घेतो. बरोबर सर? तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? बिलकुल काही प्रॉब्लेम वगैरे? काही प्रॉब्लेम नाही. सध्या काही खर्चाची बाब वगैरे? नाही. आणि इतर शेतकऱ्यांना आता तुम्ही शेवटचं काय सांगू शकता? तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं हे प्रॉडक्ट आपलं वापरावं आणि जेणेकरून कोणी सांगितल्यापेक्षा स्वतः अनुभव घेऊन, हा सगळ्यात महत्वाचं काय आहे? स्वतः हे अनुभव बघा, घेऊन स्वतः अनुभव घ्यायचा आणि मग आणि जर वाटलं आपल्याला तर आपल्या शेतीला युज करायचं. use करायचं. आता बाजारपेठेमध्ये जे आपण टॉनिक वगैरे आणतो, रिझल्ट न भेटले तरी ते आपल्याला बोलू देतात का? नाही त्यांचं काही घेणं देणंच नाही. घेणं देणंच नाही. पण आपल्याला गांडूळ जिवंत शेतीमध्ये दिसणार हे पहिलं प्रोडक्ट आहे. आणि रसायन वापरल्यामुळे झाडावर वरून पण रोग खूप येतात. तर बघा सर, ग्रीनरी बघा किंवा याच्यावर सेटिंग बघा, एकदम उत्कृष्टरित्या आहेत. आम्ही समाधानी आहेत स्वतः. कारण आम्हाला वाटत नव्हतं की हे जे आपण माती सुधारण्याचा जे आपण प्रकल्प राबवतोय, जी चळवळ करतोय, इतके सुंदर रिझल्ट तुम्हाला येतील. कारण आम्ही इतक्या दूर यासाठीच आलो की आपण जे प्रोडक्ट दिलंय त्याचे रिझल्ट खरोखर शेतकऱ्यांना भेटलेत की न भेटलेत. शेतकरी समाधानी तुम्ही आहे. समाधानी आहेत. आता आम्हाला खूप आनंद झालाय. आता जवळजवळ 3 दिवस झाले सर तुमच्या परिसरामध्ये ज्या शेतकऱ्यांनी हे या चळवळीमध्ये सहभागी झाले, सेंद्रिय शेती करतोय म्हणून सांगितलंय, सगळ्यांना उत्कृष्ट रिझल्ट आलेत. त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहेत. आणि इथंच मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. घ्या फोटो घेते.